श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 50. गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य वगैरे शापनिवृत्ती. नामस्मरण महिमा. श्रीपाद श्रीवल्लभ एकदा मला म्हणाले, शंकरभट्टा, आपल्या अग्नियज्ञानंतर वायुयज्ञ आहे. मी वायुयज्ञ पण प्रारंभ करणार आहे. वायुयज्ञ म्हणजे काय ते मला कळले नाही. एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीने त्रस्त होऊन कुरुगड्डीला आला. या वेदनांपेक्षा मरण बरे म्हणून तो आत्महत्येचा विचार करत होता. त्यावर श्रीपाद म्हणाले, तू मागच्या जन्मी तुझ्या वाघ बाणांनी अनेकांना त्रस्त केलेस. टोचण्यासारखे टोमणे मारून अनेकांना दुखवलेस. त्याचेच फळ म्हणून तुलाही असह्य वेदनांची पोटदुखी जडली. मनुष्याचे वागदोष नष्ट करण्यासाठी या कलियुगात भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही. नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते. कुरवपुरात मी नामस्मरणाचा महायज्ञ प्रारंभ केला. यातूनच वायू महायज्ञाचा श्रीकार सुरू केला. योगस्थायीत परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे वाकरूप नियंत्रित करणार. कुणीही असो, त्याने श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त दिगंबरा असे माझे नामस्मरण मनापासून करावे. त्याला मी सहज प्राप्त होतो व सर्व शुभ अभय देतो. श्रीचरणांच्या आदेशानुसार 3 रात्री व 3 दिवस कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा असे नामस्मरण होत होते. त्या 3 दिवसापुरतीच कुरवपूरला रात्री राहण्याची अनुमती श्रीपादांनी दिली. वृद्ध ब्राह्मणाची पोटदुखी थांबली. श्रीपाद म्हणाले, वायुमंडलात सर्व दूषित वाग्जाल पसरले आहे. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशावरही त्याचा दुष्परिणाम होतो. पंचभूत दूषित झाले की मन, शरीर, अंतरात्माही दूषित होतो. त्यामुळे माणसाची पापवृत्ती वाढते. त्यामुळे पाप व दारिद्र्य वाढते. दारिद्र्यामुळे दान आदी पुण्यकर्मे होत नाहीत. त्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते. त्रिकरण शुद्धीची आवश्यकता. दारिद्र्य व पापकर्मातून विमुक्त व्हायचे असेल तर माणसाच्या मनाची, वाचेची व शरीराची शुद्धी होणे आवश्यक आहे. यालाच त्रिकरण शुद्धी म्हणतात. मनातलेच विचार वाणीत दिसावे व वाणीप्रमाणेच कर्म असावे. ही त्रिकरण शुद्धी मिळवलेला माणूसच महनीय ठरतो. मनात एक व बोलणे दुसरेच, या दोन्हीत साम्य नसलेले कर्म वेगळेच होते. यालाच त्रिकरण शुद्धी नसणे म्हणतात. यामुळे तो दुरात्मा होतो. या कलियुगात सहज रीतीने तरुण जाण्याचा सुलभ मार्ग म्हणजे देवाचे नामस्मरण. तसे अनेक मार्ग आहेत. नाम जिभेवर नाचत राहिले तर पवित्र बोलण्याचीच सवय लागते. नामस्मरण करताना मन देवावर केंद्रित केले की मन पवित्र होते. त्यामुळे पवित्र कर्म करण्याची पण प्रेरणा मिळते. कर्म विमोचन. एकदा एक क्षयरोगी कुरवपूरला आला. मधुमेह व इतर व्याधींनीही तो ग्रस्त होता. त्याला पाहून श्रीपाद खूप रागावले व म्हणाले, हा मागच्या जन्मात दरोडेखोर होता. अनेकांची घरे लुटली. मुलींच्या लग्नासाठी साठवलेले लोकांचे धन हडप केले. त्यामुळे बाप उपवर मुलींचे लग्न करू शकला नाही. योग्य वयात मुलींचे लग्न करू न शकल्याने जातीतून बहिष्कृत केला गेला. वरदक्षिणा न दिल्यामुळे योग्य स्थळ मिळेना. परिस्थितीमुळे तरुण कन्येला वृद्ध नवरा स्वीकारावा लागला. त्यामुळे मुलीने आत्महत्या केली. असे एका मुलीचे जीवन व्यर्थ झाले. अशा प्रकारे याच्या त्यावेळच्या धनलुटीमुळे अनेक घरात अशा घटना घडल्या. त्या सर्वांचे तळतळाट त्याला आता भोगावे लागतील. तो क्षयरोगी दीनवाणेपणे प्रार्थना करू लागला. करुणामय श्रीपादांनी त्याला पंचदेव पहाडाच्या दरबाराच्या गोशाळेत झोपवायला सांगितले. तिथे डासांचा खूप त्रास होता. त्याला प्यायला पाणी पण देऊ नका
असाही आदेश श्रीपादांनी दिला होता. स्वप्नात त्याला एक राक्षस दिसला. राक्षसाने त्याचा गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या स्वप्नात छातीवर मोठा दगड ठेवल्याचे दिसले. त्या दगडावर पुन्हा एक बलिष्ठ पैलवान बसला होता. या दोन्ही स्वप्नांनी त्याचे कर्मफल नष्ट होऊन तो क्षयरोगी स्वस्थ झाला. जो कर्मभोग भोगायला त्याला बरेच दिवस लागले असते, तो कर्मभोग श्रीपादांनी त्या स्वप्नाद्वारे अल्प काळात संपवला. त्यामुळे रोगमुक्त होऊन तो स्वस्थ झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 50 संपूर्ण.